नांदगाव खंडेश्वरला 39 वर्षापूर्वी तालुक्याचा दर्जा मिळाला असताना आजवर या तालुक्याच्या मुख्यालयाला एसटी महामंडळाचे आगार नाही। याबाबत कित्येकदा मागणी करूनही याची दखल घेण्यात आली नाही। त्यामुळे स्थानिक आमदारसह प्रशासनाने याची दखल घेऊन येथे आगार सुरू करून प्रवाशांना सुविधा द्यावी अशी मागणी जोर धरत आहे। सन 1981 मध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्याची निर्मिती करण्यात आली, परंतु आजवर येथे आगार देखील सुरू करण्यात आले नाही। याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे। ग्रामीण भागातील शेकडो नागरिक येथे रोज ये-जा करतात, परंतु येथे आगाराची सुविधा नसल्याने एका छोट्या एसटी शेडमध्ये नागरिकांना उभे राहावे लागत आहे। यामुळे प्रवाशांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो। प्रवाशांना हे एसटीचे शेड देखील अपुरे पडत असल्याने बहुतांश वेळा प्रवाशांना ऊन, वारा आणि पावसात देखील रस्त्यावरच उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याचं वास्तव येथे पाहावयास मिळते। नांदगाव खंडेश्वर येथून अमरावती यवतमाळ हा राज्य महामार्ग गेलेला आहे। या हायवेवर वाहने भरधाव वेगाने चालतात, त्यामुळे बसच्या प्रतीक्षेत रस्त्यावर उभ्या प्रवाशांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे। सध्या अस्तित्वात असलेल्या बस स्टँडच्या बाजूला पुरुष व महिलांकरिता एक प्रसाधन गृह आहे, परंतु स्वच्छता अभावी तेथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे याचा प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। येथे आगार नसल्याने तालुक्यातील अर्ध्यापेक्षा जास्त गावात महामंडळाच्या बसेस जात नसल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहनानेच प्रवास करावा लागतो। या तालुक्यांमध्ये 161 गावे आहेत, काही मोजक्याच गावात बसेस आहेत। नांदगाव खंडेश्वर येथे प्रवाशांकरिता महामंडळाच्या बसेस सुद्धा अत्यंत अपूर्ण असून रात्री 7 वाजतानंतर अमरावतीवरून नांदगाव खंडेश्वरकडे जाणाऱ्या बसेसच नाहीत। त्यामुळे तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते। बस स्टँड नजीक मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आला आहे। आधीच प्रवाशांना येथील जागा अपुरी पडत असताना येथे अतिक्रमण थाटल्याने प्रवाशांना याचा देखील त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे स्थानिक आमदार प्रताप अडसळ यांनी याकडे लक्ष देऊन येथे त्वरित आगार मंजूर करून द्यावे अशी मागणी होत आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।